कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे आनंदनगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे असे दोन मित्र चार फाटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही चार अज्ञात इसमांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता. सदर गुन्हा 1/8/25 रोजी दाखल करण्यात आला होता रात्री. आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात. त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता. सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती. परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता, कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी तोंडाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा CCTV नव्हते. परंतु पोलिसांनी आणि खास करून माननीय आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी DB टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास 8 दिवस परिसरातील सर्व CCTV ढुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त 4 आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत. अशा प्रकारे कर्जत पोलीस स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी झालेली आहे. थँक्यू. सर, आरोपींची नाव प्रेस नोटमध्ये आहे ती वाचून बरोबर. ठीक आहे. प्रेस नोटमध्ये नाही का? एक सेकंड. हां, आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत: महेंद्र दत्तात्रय घारे, साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे. असे 3 आरोपी आहेत. सर, आरोपींनी जो हल्ला केला त्यांचं इंटेन्शन काय होतं त्यामध्ये काय माहिती मिळाली? यामध्ये अजून इंटेन्शनच्या बाबतीत आम्ही तपास करत आहोत आणि माझी तुम्हाला या प्रसंगी विनंती आहे की हा गुन्हा सेन्सिटिव्ह आहे. इंटेन्शन क्लिअर समजल्याशिवाय त्याबद्दल कोणतेही स्टेटमेंट मी या ठिकाणी आपल्या समक्ष करू शकत नाही, कारण त्याने तपास पण डिस्टर्ब होऊ शकतो. आता तुम्ही सांगितलं की 4 आरोपींचा आम्ही शोध घेतोय, त्या 4 आरोपींची नावं डिटेल झालेली आहेत का? 4 आरोपीपैकी 4 आरोपी आणखी तपास घेतो असं सांगितलं. डिटेक्ट झालेत. आरोपींची नावं डिटेक्ट झालेली आहेत. सर, यातील जे पहिले जे आरोपी अजून नाव सांगितलं तर ते आरोपी परत तिकडे सावध होऊ शकतात, त्यामुळे त्यांची नाव आम्ही सांगू शकतो. सर, यातील जे पहिले आरोपी त्यांचं तुम्ही जे नाव घेतले महेंद्र घारे, हे एका राजकीय पक्षाशी देखील जोडले गेले आहेत. यामध्ये असाच काही संदर्भ आहेत का की राजकीय नेत्याचा यामध्ये काही इन्व्हॉल्व आहे? अद्यापपर्यंत तर तसं काही निदर्शनास आलेलं नाही, परंतु तपासात तसं काही निदर्शनास आलं तर आपल्याला नंतर भविष्यात ते कळवण्यात येईल. बरं, हे जे आरोपी आहेत यांच्यावर काही गुन्ह्यासंदर्भात म्हणजे काही गुन्हे देखील यापूर्वीचे त्यांच्यावर कुठल्याही गुन्ह्याची हिस्ट्री आम्हाला अद्यापपर्यंत आढळलेली नाही. एकंदरीत आता मग पुढील तुमची कशा प्रकारे कार्यवाही असणार? पुढील कार्यवाही अशी आहे: सर्वात पहिली जी प्रायोरिटी ती म्हणजे उर्वरित राहिलेल्या 4 आरोपींना अटक करणं आणि दुसरी गोष्ट या गुन्ह्या पाठीमागचा त्यांचा मोटिव्ह हेतू काय आहे तो लवकरात लवकर माहिती करून घेऊन आणि त्यानंतर पुढची कारवाई करणं. गुन्ह्याचा तपास होताना आरोपीला अटक करण्यात आलं, परंतु त्याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती फिर्यादीला दिली गेलेली नाहीये, प्रथमेश कुडेकर यांना दिली गेलेली नाहीये. त्याच्यामागे नेमकं काय त्याच्यामध्ये आहे का? आणि दुसरी गोष्ट की आता जसं आपण उल्लेख केला की तक्रार अर्जामध्ये नमूद आहे प्रथमेश कुडेकर हे पत्रकारिता क्षेत्रात आहेत, तर पत्रकार हल्लाविरोधी जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कलम कधीपर्यंत लागू होतो? सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो.
की यामध्ये आरोपी 14 तारखेला रात्री 1:58 अरेस्ट केले होते, लेट अरेस्ट केले होते सॉरी. सदर बाबतीत जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर यांना फोनद्वारे संपर्क करण्यात आला होता. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण त्यांना संपर्क करण्यात आला होता. परंतु म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे की त्यांना संपर्क करण्यात आला नव्हता, तर तो संपर्क करण्यात आलेला आहे. आणि राहिला मुद्दा दुसरा की फिर्यादी जे आहेत ते रायगडचे वादळचे कार्यकारी संपादक आणि कर्जत सुपरफास्ट नावाची YouTube वृत्तवाहिनी चालवतात. परंतु आम्ही मान्य DIO जे आहेत रायगड यांना पत्रव्यवहार केलेला आहे, कालच 15 तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं RNI व्हॅलिड आहे का, त्याचबरोबर त्यांचे इतर जे पत्रकारांशी संबंधित डॉक्युमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल दरवर्षी डिक्लेरेशन केले आहे का, अशा पद्धतीचं प्रश्न विचारलेले आहेत. मी आत्ताच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझा फोन उचललेला नाही आहे. तर त्यांचा जसा आमच्याकडे अहवाल येईल मी त्यांना विनंती करतो की तात्काळ अहवाल पाठवा. त्यांचा जसा अहवाल येईल तशी पुढची कार्यवाही आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ. साहेब, त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणता रायगडचे वादळ, त्यांचे अनेक पत्रकार अनेक पेपरला काम करतात. माझ्यासारखा मी 5 पेपरला करतो, हे 2-3 पेपरला करतात. त्यांनी ते दुसरं पेपर जोडलेलं आहे, त्याच्याविषयी तुम्ही माहिती काय देताय का? मला प्रश्न रायगड ह्या वृत्तपत्रात देखील ते काम करतात. हां, पेनमधून ते साप्ताहिक निघतं, त्या वृत्तपत्राचं काम करतात ते. पण त्याच्याविषयी पण माहिती DIOकडून मागितलं बरोबर. येस, नोटेड. त्याबद्दल पण माहिती मागू. परंतु माझी आपल्या माध्यमातून पत्रकार मित्रांना प्रथमेश कुडेकर यांना विनंती आहे, त्यांना त्यांचे जे काही रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते मिळण्याबद्दल आमच्याकडून विनंती केली गेली होती आणि त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ती पाठवली. आपण त्यांना विचारून कन्फर्म करू शकता. ते व्हॉट्सअपद्वारे त्यांनी पाठवले. त्यांनी जेवढे पण डॉक्युमेंट्स पाठवले ते आम्ही जोडून मान्य DIO यांना त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडे अजून पण काही डॉक्युमेंट्स असतील रजिस्ट्रेशनबद्दलचे तर तेही आमच्यासोबत त्यांनी कृपया शेअर करावे. आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू आणि तात्काळ कार्यवाही करू, कारण याची गंभीरता आणि सेन्सिटिव्हिटी आम्हालाही खूप जास्त आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आरोपींना जामीन देखील झालाय. तर आता अजून पूर्ण घटनेतील सगळ्यांचे तपासातील जेवढी नावं निष्पन्न झालेली आहेत, एकूण आरोपी अटक झालेले नसताना अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळतो, तर मग बाकीचे जे आरोपी होतील तेही अशा जामिनावर सुटतील का, असं नेमकं काय याच्यामध्ये आहे? मुळात आरोपीचा जामीन हा मान्य न्यायालयाचा विषय आहे. मी आपल्याला सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये अटकेची कारणं आणि मागितलेला PCR याचे रिपोर्ट्स आहेत. आम्ही दोन्ही वेळेस PCR मागितला होता. हा मान्य न्यायालयाच्या अखत्यारीतला येणारा विषय आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करू शकत नाही. तर साहेब, आमची मागणी आधी पहिली अशीच मागणी आहे की हा गुन्हा पत्रकार हंडाळणीकरता 2017 दिवसात दाखल व्हावा, जेणेकरून तो दखलपात्र गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये DYSP साहेब हे तपासी अधिकारी असतात, त्यामुळे त्याला जामीन होत नाही सगळे आरोपींना. ते न झाल्यामुळे हे असं झालंय का? असं म्हणता येणार नाही. आता मुळात यांचं पत्रकारितेचं रजिस्ट्रेशन आणि हे डॉक्युमेंट्सच आमच्यासमोर लेट आल्यामुळं, आणि ते तुम्ही त्यांच्याकडून खात्री करू शकता फिर्यादीकडून की त्यांनी ते नक्की कधी पाठवले, त्यामुळे ते डॉक्युमेंट्स लेट आल्यामुळं हे सर्व झालेलं आहे. परंतु आम्ही तसं काही असेल तर त्याच्यावर त्यांचे रिपोर्ट्स जसा येईल तसं त्यानंतर पुढे जाऊन कायदेशीर कार्यवाही करू. जिल्हा माहिती अधिकारी साहेब रिपोर्ट आला तर ते तात्काळ होऊ शकतं का? नक्की. जामीन मिळालेल्या आरोपींना पुन्हा अटक होऊ शकते या प्रकरणामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अनुसार जर आपण विचार केला तर. ओके, याच्यामध्ये जर आवश्यकता पडली तर त्याचा आयो नंतर मीच असणार आहे. जर आवश्यकता असेल, तपासामध्ये आवश्यकता असेल तर मी निश्चित विचार करेन.